जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तुला पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुणी पुणी करू प्रणाम ऐसी माया तारी रे
मेरे प्रियतम शाह हा विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे करा लो मेरा उद्धार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची ये पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्हेरू नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अषण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर
या जीवातल्या मनाला उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी मनाला उपदेश करताना आपल्याला दिसत आहेत. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय जनाला उपदेश करतात. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी देवाला उपदेश करतात. आणि काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी मनाला उपदेश करताना दिसतात. म्हणून मनाला उपदेश करणारा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगात म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. हे मना या माया जाळात गुंतू नको. एखादं छोटस बाळ असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, वीज असेल, पाणी असेल, तर आपण लहान लेकरू जर त्या वस्तूकडे त्या जात असेल तर आपण सांगत असतो, बाळा नको 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 तिकडे जाऊ नको. काय म्हणतो आपण? नको नको बाळा तिकडे जाऊ नको. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. हा काळ तुझी वाट पाहतोय लेका. अरे ज्या दिवशी काळ बोलवेल ना, तुझी आई तुझा बाप तुला याच्यातून कोणी सोडू शकत नाही. नवे नवे तुझा पाठीचा भाऊ तुला सोडू शकत नाही. अरे तुझी बायको फक्त उमऱ्यापर्यंत येईल, वाचवू शकणार नाही तुला. बाळा एका साधकानं प्रश्न केला, का हो तुकोबाराय आमचा जर वशिला थेट पंतप्रधानाजवळ असेल, देशाच्या राजाजवळ असेल, आम्हाला नाही वाचू शकणार? तुकोबाराय म्हणतात, नाही रे लेका, तो देशीचा राजा असू दे नाही तर देशाचा चौधरी असू दे, आणि तुझी सोयरी भली भली मोठी मोठी असू दे, कोणी सोडू शकत नाही. साधकानं विचारलंय तुकोबारायांना प्रश्न, का हो तुकोबाराय तुम्ही म्हणता आई बाप सोडू शकत नाही, तुम्ही म्हणता भाऊ बहीण सोडू शकत नाही, तुम्ही म्हणता बायको पत्नी सोडू शकत नाही, तुम्ही म्हणता मोठी मोठी देशाचा राजा सोडू शकत नाही, पण या काळाच्या तावडीतून सोडवणारा एखादा तरी असेल ना तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, लेका या काळाच्या तावडीतून तुला सोडवणारा फक्त एक आणि एकच, तो म्हणजे एका चक्र पाणी वाचवण्या. त्याच्या वाचून तुला सोडवणारा या जगात कुणी नाही लेका. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ झोपल्या का काय? इकडे मी इकडे इकडे. विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, मी म्हणेल आपल्याला काही शब्द एकत्रित आणावे लागतील, किंबहुना ओघा ओघानं ते शब्द तुमच्या माझ्या सर्वांच्या मध्ये येतील. आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या, परंतु गेले 1 वर्ष झालं आपल्यामध्ये नसणाऱ्या आदरणीय कैलासवासी गंगा भागीरथी हौशाबाई तुकाराम पानगव्हाणे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि मग त्यांच्या पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं याच्याकरता पानगव्हाणे परिवार, मोरे परिवार या परिवारानं ज्ञानदान, अन्नदान, गोदान, ब्राह्मण दान करण्याची प्रथा. म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठल या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आपल्या आईला चांगला जागा मिळावी, चांगला मार्ग मिळावा याच्याकरता पानगव्हाणे परिवार आणि संपूर्ण त्यांचा मोरे परिवार या परिवारानं केलेलं ज्ञानदान म्हणजे कीर्तन. त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी कमलबाई पंढरीनाथ वावधणे मुलगी, गंगा भागीरथी विमल बाळासाहेब पायगुडे मुलगी, गंगा भागीरथी हिराबाई छबुराव रानोडे मुलगी, तसेच कैलासवासी सौ कुसुमबाई साहेबराव मोरे मुलगी, सौ ठकूबाई प्रकाश पगार मुलगी, गंगा भागीरथी आशाबाई शिवाजी खटकाळे मुलगी, तसेच श्री महेश भाऊसाहेब मोरे नातू आणि असा संपूर्ण मोरे परिवार आणि त्यांच्या सर्व मुली, तसेच श्री भाऊसाहेब कारभारी मोरे जावई, श्री प्रभाकर प्रतापराव पानगव्हाणे पुतणे, श्री यादव अमृता पानगव्हाणे पुतणे, श्री रघुनाथ गेनुजी पानगव्हाणे पुतणे, तसेच एकनाथ गेनुजी पानगव्हाणे पुतणे, श्री बाबासाहेब चांगदेव पानगव्हाणे पुतणे, श्री रामदास चांगदेव पानगव्हाणे पुतणे,
श्री इंद्रभान दशरथ पानगव्हाणे पुतणे आणि श्री केशव व्यंकट पानगव्हाणे नातू असा संपूर्ण पानगव्हाणे मोरे परिवार, या परिवाराच्या वतीनं मी म्हणेल या आईला चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग प्राप्त व्हावा, आईला चांगली जागा मिळावी आणि या दोनही परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी, एवढी भगवान परमात्म्याकडे माझी विनंती असेल. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल. जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आल्यानंतर जनाला उपदेश करतात, देवाला उपदेश करतात आणि मनालाही उपदेश करतात. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय देवाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. त्या देवाला उपदेश आहे. उठा पांडुरंगाता प्रभात समयोपातला. काय केले? देवाला उपदेश केलाय. देवा उठा आता. लोक तुमच्या दर्शनाकरता रांगा लावून बसले, देवा उठा आता. देवाला केलेला उपदेश आहे. काही ठिकाणी जनाला उपदेश जगद्गुरु तुकोबाराय करतात. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जनाला उपदेश आहे. पण आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय मनाला उपदेश करतात आणि म्हणतात नको नको मना, हे मना या माया जाळात गुंतू नको, याच्यातनं तुला सोडवायला कोणी येणार नाही लेका. हे मन, मन कळतं ना सर्वांना. मन मन या मना इतकं चंचल आणि चपळ या मृत्यू लोकात दुसरं काही नाही बरं का. मन मन मनानं तुम्हाला सांगितलं कीर्तनाला जावं म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात, बरोबर ना. मन तुम्हाला म्हटलं चल गावात कीर्तन आहे, लगेच तुम्ही कीर्तनाला आलात. मनानं सांगितलं तू आता जर बस इथं, मी जरा फेर फटका मारून येतो. मन इकडून निघालं नाशिक, पुणा, नगर आणि पुन्हा फिरून असं शिर्डी, इकडं परत मायगाव, देशमुख नाही का, परत कुठं आलं. मन मन हे मन अतिशय चंचल चंचल चपळ, जाता येता न लागे वेळ. डोळ्याची पापणी लावेपर्यंत मन कुठे जात आणि मन पुन्हा कुठे येतं. मनानं सांगितलं कीर्तनाला चला म्हणून तुम्ही इथे आलात, पण जगद्गुरु तुकोबाराय या मनाला उपदेश करतात. तुम्ही मनाला उपदेश मनाला करतात, पण तुकोबाराय मन हे उपदेश ऐकण्याच्या पात्रतेचं आहे का. कारण उपदेश करत असताना ऐकणारा पात्रतेचा असावा. आपण जर एखाद्याला उपदेश करत असाल आणि समोरचा जर पात्रतेचा नसेल तर उपदेश करून काही फायदा होत. म्हणून आपण उपदेश करत असताना आपणही उपदेश करण्याच्या पात्रतेचे असावेत आणि ऐकणाराही ऐकून घेण्याच्या पात्रतेचा असावा. नाही तर एखाद्या दिवशी दिवाळीची सुट्टी लागावी आणि सुट्टी लागली म्हणून एखादा पुण्याहून परभणी तिकडे जालना खाली जाण्याकरता त्याला जायचंय म्हणून बस स्टँडला यावा.
त्याला यायच्या अगोदरच एक 5 मिनिटं बस निघून जावी आणि तुम्ही तिथे जावं. का हो साहेब, तुमची बस निघून गेली? पण साहेब ऐका ना, ती बस येईपर्यंत मी तुम्हाला काय सांगू? गीता सांगू? ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी सांगू का हो? काही एखादं तुकोबारांच्या अभंगाचं प्रमाण सांगू? तो म्हणेल, ए लेका पळ, मला बस कधी येईल ते सांग. नाही का? ही जागा आहे का उपदेश करण्याची? उपदेश कुठे केला पाहिजे, कसा केला पाहिजे, त्याच्याकरता उपदेश करणारा सुद्धा त्या पात्रतेचा असावा आणि उपदेश ऐकणारा सुद्धा त्या पात्रतेचा असावा. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? जो ऐकणार आहे तो सुद्धा ती उपदेश ऐकणारा असावा. नाही तर एखाद्या दिवशी सुसाट्याचा वारा सुटावा. वारा इतका तीव्र होता, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि असा वारा सुटावा. इतका वारा सुटावा, धो 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 पावसानं हजेरी लावावी. इतका पाऊस. पण जंगलात एक झाड होतं आणि त्या झाडावर एक माकड असं थुडथुड 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 उडू लागलं. काय ऐ काय? माकड 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 थुडथुड उडू लागलं. आणि त्या झाडावर एका सुगरणीचं घरटं होतं. पाऊस बंद झाला, ऊन पडलं, वातावरण निवाळलं आणि ती सुगरण त्या घरट्यातून बाहेर आली. सुगरणीनं माकडाकडे पाहिलं, माकड थुडथुड 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 उडत होतं. सुगरणीनं सांगितलं, अरे माकडा, तुला देवानं 2 हात दिले, 2 पाय दिले, तुला देवानं त्या ठिकाणी फक्त डोकं दिलं नाही बाबा. तुला हातन पाय जर देवानं दिले तर तू तुझ्या स्वतः करता एखादं घरटं बांधलं असतं तर किती चांगलं झालं असतं. थुडथुड उडायची वेळ तुझ्यावर आली नसती. माझ्याकडे बघ, अरे मी केवढूशी, मला हात नाही पाय नाही, तरी सुद्धा मी स्वतः करता माझं घरटं बांधलं. माकडा, अरे घर बांधलं असतं तर चांगलं झालं असतं. माकडाला असा राग आला. माकड त्या झाडावरून त्यानं उडी मारली, सुगरणीचं घरटं घेतलं, ताड 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 दिशी तोडून फेकून दिलं. माकड ऐकण्याच्या पात्रतेचं आहे का? उपदेश करणारा तर पात्रतेचा असावाच, पण ऐकणारा सुद्धा त्या पात्रतेचा असावा. विठ्ठल हे मन, ही वासना तुमच्या माझ्यावर घाला घालते दादा. आपल्याला या प्रपंचात गुरफटवत असते. काही मोठ्या लोकांचं म्हणणं, हे मन हे पिसाळलेल्या हत्ती सारखं आहे. पिसाळलेला हत्ती जंगलात पिसळावा आणि हत्तीनं त्या ठिकाणी सुसाट वेगानं धावावं. इतकं धावावं की असं म्हणतात, ज्या वेळेला हत्ती पिसळतो त्यावेळेला त्याला अंकुशाचा मारा करावा लागतो, तेव्हाच तो हत्ती त्या ठिकाणी एका जागेवर थांबतो. तसं तुकोबारे म्हणतात, हे मन पिसाळलेल्या हत्ती सारखं आहे का. या मनाला ताब्यात ठेव, या मनाला तुझ्या जवळ ठेव. ह्या मन इकडे तिकडे भटकू देऊ नको, या माया जाळात त्याला गुंतू देऊ नको. या मनाला तुकोबारे उपदेश करतात. कारण हे मन इतकं वाईट आहे. आपल्या जीवनामध्ये हे मन जर आपल्याला कुठेही घेऊन जात असेल तर या मनाला तुकोबाराय म्हणतात आवरा. आणि या मनालाच उपदेश करतात, मना माया जाळात गुंतू लेका. हे मन आपल्या ताब्यात ठेव, ही वासना तुझ्या ताब्यात ठेव. कारण श्रीमद भागवत सांगतं आपल्याला, ही वासना जर आपल्या ताब्यात नसेल, ही वासना, हे मन जर आपल्या ताब्यात नसेल तर काय होतं. श्रीमद भागवतामध्ये आलेलं अतिशय सुंदर दृष्टांत आहे. राजा भरत, सार्वभौम राजा म्हटलं जायचं त्या भरत राजाला. काय सार्वभौम राजा, 7ही समुद्राच्या पलीकडे ज्याचं राज्य होतं असा राजा भरत. आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारताला भरत 2-3 राजे लाभून गेले दादा. हा जड भरत, त्याच्यानंतर रामप्रभूचा बंधू भरत, आणि 9 नाथापैकी भरतरी नाथ तो एक भरत. असे अनेक भरत नावाचे राजे महाराष्ट्रात या भारतात होऊन गेले. म्हणून तर या राज्याला, या देशाला भारत असं नाव पडलं. काय या भरत मोठी मोठी राजे झाले, सार्वभौम यांच्या नावावरून या देशाला भारत नाव पडलेलं आहे. आणि तोच
हा सार्वभौम राजा भरत, इतकं साम्राज्य, हजारो पत्न्या, हजारो नातू, हजारो मुलं, मोठं साम्राज्य, 7 समुद्राच्या पलीकडे ज्या भरत राजाचं साम्राज्य, त्याच्या साम्राज्याचं त्या ठिकाणी वर्णन मदलसा राणी करते. 18 भार वनस्पती, फळे फुले ओवाळती, वावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, त्या घरी कुलश्रिया, राज रावीन संपत्ती, हे सुख सांडोनिया, राज कासया सेविती. मदलसा राणीच त्या भरत राजाच्या संपत्तीचं वर्णन केलंय. 18 भार वनस्पती, फळे फुले ओवाळती, असा राजा सार्वभौम. पण त्या राजाच्या मनानं सांगितलं, लेका अरे सगळं नाश पावणार आहे, नाशिवंत आहे, याला सोड, साम्राज्यात जा, तपश्चर्या कर, मिळालेल्या जन्माचं सार्थक कर. राजाला मनानं सांगितलं साम्राज्य सोड, आणि एवढं मोठं साम्राज्य सोडून दिलं. माणसानं मिळवलं पाहिजे बरं का, चांगलं गोड वाक्य आहे का, माणसानं मिळवलं पाहिजे, पण मिळवलेलं त्यागण्याची ताकद सुद्धा माणसात पाहिजे. आपण जे मिळवलंय ते मिळवलेलं त्यागता सुद्धा आलं पाहिजे. कारण त्यागणारे थोडे आहेत, मिळवणारे घेणारे अनेक आहेत, पण जगाला देणारे थोडे आहेत. तुम्ही आम्ही फक्त घेतो, पण साधू संत घेत नाही, तर साधू संत जगाला देतात. भरत राजानं साम्राज्य त्यागलं, एवढं मोठं साम्राज्य, 7 समुद्रा पलीकडचं, पण सोडलं, वनात गेला. गंडकी नदीच्या तीरावर त्यानं एक झोपडी बांधली, कुटिया बांधली, आणि तो राजा रोज जगाच्या मालकाचं अखंड भजन करू लागला, रात्रंदिवस भजन करू लागला. इतकं भजन की रात्रंदिवस फक्त हरीच्या नावाचा उच्चार. एक दिवस असं घडलं, राजा त्या नदीमध्ये स्नाना करता गेला, आणि जात असताना नदीच्या जवळ गेला, तीरावर गेला, आणि स्नान करण्याच्या काही पद्धती, म्हणून राजा त्या ठिकाणी पाण्यात उतरला नाही. तुम्ही आम्ही जर नदीत स्नानाला गेलात तर गेल्या गेल्या अगोदर त्याच्यात पाय बुचकाळता. नदीला तुम्हाला काय, नदीला लांब नाही, सांगायची गरज नाही. नदीत स्नान करण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. तुम्ही नदीत स्नान करता गेलात तर अगोदर गेल्याबरोबर त्या मातेचं दर्शन केलं पाहिजे. दर्शन केल्याच्या नंतर आपण हातात पाणी घ्यावं. पाणी हातात घेतल्यानंतर पाणी दोन्ही हाताच्या समोरून खाली सोडावं. ते देवाला अर्पण, जगाच्या मालकाला अर्पण. पुन्हा पाणी हातात घ्यावं, पाणी दोन्ही हाताच्या मधून सोडावं. भूमींना, साधू संतांना अर्पण. पुन्हा हातात पाणी घ्यावं, हातात घेतलेलं पाणी दोन्ही अंगठ्याच्या बाजूने सोडावं. ते पितृला अर्पण. आणि मग आपण त्या नदीत आपले पाय त्या ठिकाणी काय करावेत, पाण्यात आपण पाय द्यावे. त्याही पुढे ऐका, ज्यावेळेला तुम्ही नदीत पाय सोडता, पाय सोडल्याच्या नंतर शास्त्र म्हणतं नदीत स्नान करत असताना आपण नाक दाबावं आणि 2-3 सेकंदा करता पाण्यात खाली जावं. मी 2-3 सेकंद म्हणते बर का, 2-3 मिनिटा करता खाली जाल. तुम्ही म्हणाल ताईनच सांगितलं 2-3 मिनिटं, सेकंद नीट ऐका. 2-3 मिनिटं खाली जाल तर फुगूनच वर याल, विसरू नका. पाण्यात नाक दाबावं, 2-3 सेकंदा करता खाली जावं, पुन्हा वरती यावं, पुन्हा नाक दाबावं, पुन्हा 2-3 सेकंदा करता खाली जावं. त्याचं कारण पाणी आपल्या डोक्याच्या वरून जावं, म्हणजे या शरीरानं केलेलं पाप वाहून जावं, याच्या करता नाक दाबावं आणि नदीत पाण्यात खाली जावं. ऐकताय ना, पाण्यात खाली जावं 2-3 सेकंदा करता. राजानं तेच केलं. पाणी हातात घेतलं, देवाला अर्पण केलं, पाणी हातात घेतलं. भूमीला, साधू संतांना अर्पण केलं, पाणी हातात घेतलं. दोन्ही अंगठ्याच्या बाजूनं पाणी सोडलं. राजानं पाणी हातात घ्यावं आणि इतक्यात असं घडावं, एक गर्भवती हरिणी, जिचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला होता, ती गंडकी मातेच्या तीरावर पाणी पिण्याकरता आलेली हरिणी पाणी पित असताना
जंगलातून वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. वाघीण त्या ठिकाणी ती वाघिणीनं सोडलेला आवाज हरिणीनं ऐकला आणि हरिण घाबरली. घाबरलेल्या हरिणीनं अशी उंच उडी मारली. जशी उंच उडी मारली ना तसा त्या हरिणीच्या गर्भातला गर्भ निसटला आणि तो गर्भ पाण्यात पडला. हरिण पहिला तरी गेली, मरून पडली. हरिणी मरून पडली. दादा ऐका बरं, पाण्यात पडलेलं ते हरणीचं पिल्लू राजानं पाणी हातात घ्यावं आणि राजाच्या हातात त्या हरिणीचं पिल्लू यावं. राजानं सगळं त्यागलं होतं बरं, पण हातात आलेलं हरिणीचं पिल्लू पाहिलं आणि मन बदललं. राजानं विचार केला, आता जर याला सोडून देऊ तर याला कुत्रे खातील. पाण्यात डुबलं ते पिल्लू मरून जाईल. म्हणून राजानं ते पिल्लू हातात धरलं. पण हे मन त्या राजाला ते पिल्लू काय खाली सोडू देईना. हातात घेतलेलं पिल्लू राजानं हरिणीचं पिल्लू घरी आणलं. ऐकताय वर कीर्तन, वासना, मन ऐका. मनानं राजाला हरणाचं पिल्लू खाली सोडू दिलं. मन ते पिल्लू घरी घेऊन आलं. राजानं ते पिल्लू आपल्या कुटियेत आणलं. राजानं त्या ठिकाणी देवपूजा करावी. त्या देवपूजा करत असताना राजानं देवाला गंध लावावा, हरणाला गंध लावावा. राजानं त्या हरणाच्या पायात छोटी छोटी घुंगरं बांधली. अहो सगळं सोडून आला होता राजा, पण पुन्हा कुठे गेला? ऐकताय ना, घुंगरं बांधली हरणाच्या पायात. त्या हरणानं त्या ठिकाणी राजानं पूजा करावी, हरणानं मध्ये मध्ये यावं. राजानं देवाला अंघोळ घालावी, हरणाला अंघोळ घालावी. देवाला गंध लावावा, हरणाला गंध लावावा. देवाला नैवेद्य ठेवावा, हरणाला सुद्धा खाऊ घालावं. रोजचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. आणि तो राजा कालांतरानं म्हातारा झाला. हरी 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 करण्याकरता आलेला भरत हरीण 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 म्हणू लागला. शेवटचा क्षण जवळ आला होता, पण राजानं हरीचं स्मरण सोडलं, हरणाचं स्मरण करू लागला. एक दिवस असा आला, मोठा हरणाचा कळप त्या गंडकी नदीच्या तीरावर पाणी पिण्याकरता आला होता. हरणानं पाहिलं, हरीण त्या कळपात मिसळलं, निघून गेलं. अहो हरी हरी करणारा राजा हरणाचं स्मरण करू लागला. हरीण 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 म्हणू लागला. पुढच्या जन्मी हरणाच्या जन्माला जावं लागलं. घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला. जड भरत राजा हरणी गरमा गेला. घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गरमा गेला. घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणाचं स्मरण करू लागला. मरणाच्या वेळेला नीट ऐका. जगाच्या मालकानं तुमच्या माझ्या समोर असे सीसीटीव्ही बसवलेले. सीसीटीव्ही कळते ना तुम्हाला? अय मायगाव, सीसीटीव्ही कळतात ना? मी जाऊ घरी. जगाच्या मालकानं सीसीटीव्ही बसवलेले आहे. कारण माणूस आयुष्यभर काय करतो याच्याकडे जगाच्या मालकाचं जास्त लक्ष नाही, पण मरणाच्या वेळेला हा किती देवाचं चिंतन करतो. याच्या तोंडात किती जगाच्या मालकाचं नाव आहे. याचे फोटो काढले जातात, व्हिडिओ शूटिंग केलं जातं. तुम्हाला मी बोललेलं कळतं ना? जगाच्या मालकानं हा हरी हरी म्हणणारा राजा हरीण हरीण म्हणू लागला.
हरणाच्या गर्भी त्याला जावं लागलं. ही मन तुम्हाला मला कुठे नाही काही सांगता येत नाही. देवानं सीसीटीव्ही बसवले असं मी का म्हटलं, नीट आहे का? एखादा फोटोग्राफर आहे, फोटो काढण्याकरता त्यानं एखाद्या माणसाकडून 10 मिनिटाची तयारी करावी. किती मिनिटाची? असं उभे राहा, तसं उभे राहा, इकडे तोंड करा, इकडे मान फिरवा, नाही का? 10 मिनिटं तयारी. किती मिनिटं? 10 मिनिटं तयारी झाली. आणि 10 मिनिटाच्या तयारीनंतर फोटोग्राफरनं सांगितलं आता त्या ठिकाणी फ्लॅश चमकणार, पण इतक्यात एखादी माशी तुमच्या नाकावर बसावी. कुठं? माशीनं ठरवलं होतं नागपूर सोडायचं. हा, तुम्ही नाक मुरडलं पण माशी काय उठेना. मग तुम्ही फोटो काढ, त्या ठिकाणी फ्लॅश चमकणार, इतक्यात माशी मारण्याकरता हात उचलला. मग इथं बसलेल्या मंडळीला माझा प्रश्न आहे, फोटोग्राफरनं 10 मिनिटं तयारी करून घेतली आणि फोटो निघाला. मग फोटो कसा निघाला असेल? 10 मिनिटं तयारी केलेला की माशी मारण्याकरता हात उचललेला? तुम्ही बोला ना, तुमचा आणि माझा काही बांधाला बांधे का हो? 10 मिनिटं तयारी केलेला फोटो नाही निघत दादा. शेवटच्या क्षणाला तुम्ही किती जगाच्या मालकाचं नाव घेता याच्यावर हा फोटो निघत असतो. आणि जगाचा मालक ठरवतो याला कोणत्या जन्माला घालायचं. हरणाचं भजन केलं म्हणून हरणी गर्भात जावं लागलं. म्हणून तर तुकोबाराय उपदेश करतात, हे बाळा, हे मना, या माया जाळात गुंतू नको. अभंगाचं प्रथम चरण. नको नको गुंतू माया जाळी, नको नको
उपदेश करतात मनाला, हे मना या माया जाळात गुंतू नको लेका. तू इथं माझं माझं करत बसशील, पण या मृत्यू लोकामध्ये तुझं कोणी नाही लेका. तुला सोडवायला कुणी येऊ शकत नाही. मना, माया जाळात गुंतू नको, माया जाळात गुंतू नको मना. काळ तुझी वाट पाहतोय रे लेका. या काळानं आपली वाट पाहावी. कारण सांगू तुम्हाला, या मृत्यू लोकात अनेक गोष्टी निश्चित आहेत, पण मरण ही गोष्ट अनिश्चित आहे. मी बोललेलं कळतं? मी बरोबर बोलले ना? अहो, अनेक गोष्टी अनिश्चित आहेत, फक्त मरण हीच गोष्ट निश्चित आहे. आपण जन्माला आलो की जन्माला आल्यानंतर आपण 10 वर्षाचे, 20 वर्षाचे, 20 वर्षाचे झाले म्हणजे आपलं लग्न होईल का नाही होईल हे आपलं निश्चित आहे का हो? अनिश्चित आहे. झालेलं लग्न पुढे टिकेल का नाही टिकेल अनिश्चित आहे. टिकलेलं लग्न, बायको भेटली पण तिला लेकरं बाळ होतील का नाही होतील ही गोष्ट, झालेच लेकरं तर पुढे ते चांगलं शिकतील का नाही शिकतील ही गोष्ट अनिश्चित आहे. अनेक गोष्टी अनिश्चित आहेत, फक्त मरण हीच एक अशी गोष्ट आहे की जी निश्चित आहे. कारण जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. येथे नाही मोर आले अवतार, येथे नाही मोर आले अवतार, तेरे पगार जीवगीती, तेरे पगार जीवगीती. येथे नाही मोर आले अवतार, येथे नाही मोर आले अवतार, तेरे पगार जीवगीती, तेरे पगार जीवगीती. येथे नाही मोर आले अवतार, येथे नाही मोर आले अवतार, येरते पामर जीवगीती, येरते पामर जीवगीती, जीवगीती. या मृत्यू लोकाचा नियम आहे दादा. जन्माला आलं की मरावं लागतं, कारण हा काळ आपल्या उशाला बसलेला आहे. कुठं? घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. हा काळ तुमची माझी वाट पाहतो दादा. जगाच्या मालकानं 2 त्या ठिकाणी पहारेदार नेमलेले आहेत. प्रत्येकाच्या खांद्यावर तो काळ बसलेला आहे, चित्रगुप्तासारखा नाही का. आणि तो वेळ मोजतोय, अजून याला किती वेळ आहे, याचा किती शिल्लक राहिला. जगाच्या मालकाकडे सगळं लिखाण आहे नाही का. जन्माला आला की जन्माला आल्यापासून ते 2 पहारेकरी आपल्या खांद्यावरच आहेत बसलेले. याचा वेळ किती राहिला, याचा वेळ किती राहिला, याला कधी उचलायचं. म्हणून हे म्हणा, या माया जाळात गुंतू नको लेका, माया जाळात गुंतू नको, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी
ग्रासावया. हा काळ तुला एक दिवस खाल्ल्याशिवाय राहणार नाही लेका. तुला एक दिवस मरावं लागेल लेका. म्हणून तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय, ठीक आहे पण या काळापासून आम्हाला आमचे आईबाप वाचवतील. तुकोबाराय म्हणतात लेका, अरे आई आणि बाप हे कधीच तुझ्या बरोबर येणार नाही. त्या काळापासून तुला वाचवू शकणार नाही. कारण या मृत्यू लोकात असं म्हणणं आहे की बायको उमऱ्यापर्यंत येते दादा. किती जवळचा मित्र असला तो फक्त स्मशानापर्यंत येतो. कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. तिथून पुढचा प्रवास हा आपल्याला एकट्याला करावा लागतो. म्हणजे या मृत्यू लोकात एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं. या मृत्यू लोकाचा नियम आहे. या मृत्यू लोकात ज्यावेळेला आपण जगतो ना, जगत असताना हे मिळालेलं शरीर हे एका किरायाच्या घरासारखं आहे, रेंटनं घेतलेल्या घरासारखं आहे. आपण जर रेंटच्या घरात राहत असू आणि जगाच्या मालकानं, ऐका बरं, घराच्या मालकानं सांगितलं तुम्ही आता घर खाली करा, आमची रूम खाली करा, सोडावी लागते ना आपल्याला. तसे शरीर आहे. जगाच्या मालकानं सांगितलं आता हे खाली करा, आपल्याला जावं लागतं दादा. या मृत्यू लोकाचा नियम आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. साथ के बाद सवेरा एक ना एक दिन कैसे सुनेगा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. नाही का? हे शरीर आपल्याकडे फक्त ठेवायला दिलंय. आपण मिळालेल्या वेळेत आपल्या जन्माचं सार्थक करायचंय. कारण आपल्याला किती वेळ मिळाला हे आपल्याला माहित नाही. जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास, याच्या मधलं जे अंतर मिळालंय तुम्हाला आणि मला, ते फक्त मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्याकरता मिळालेला वेळ आहे. आणि याच वेळेत आपण आपल्या जीवनाचं भलं करावं दादा, मिळालेल्या जन्माचं सार्थक करावं. बहुसंख्येने पुरुष मंडळी उपस्थित आहेत. सांगू तुम्हाला, हे जीवन एका जुगारासारखं आहे घड्या. नीट आहे का? जीवन एका जुगारासारखं आहे. किती खराब पाणी उद्या, किती खराब पाणी उद्या, पण त्या खराब पानावर जो जुगाराचा डाव जिंकतो ना दादा, तोच खरा या जीवनाचा जुगारी असतो घड्या. किती खराब पाणी उद्या, पण तरी सुद्धा आपण जीवन अतिशय चांगल्या रीतीने जगतो ना, तोच खरा जीवनाचा जुगारी आहे. महिला मंडळ, तुमच्या करता सुद्धा मोलाचं महत्वाचं वाक्य बोलेल मी, ऐका. रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात दिलेलं आहे. रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात दिलेलं आहे. पण काढलेल्या रांगोळीत कोणत्या प्रकारचे रंग भरायचे
हे ज्या दिदीनं काढलं ना त्या दिदीच्याच हातात आहे. म्हणजे जीवन हे का रांगोळी सारखं आहे. अहो किती ठिपक्यांची काढायची जरी पुस्तकात दिलेलं आहे, पण त्या काढलेल्या ठिपक्यांच्या रांगोळीत कोणत्या प्रकारचे रंग भरायचे हे आपण जन्माला आल्यानंतर मिळालेल्या वेळेत भरायचे. दादा याला जीवन म्हणतात. जगतो ना आपण जीवन, हे जीवन एका हार्मोनियम सारखं आहे. कसे? एका हार्मोनियम सारखं, एका पेटी सारखं आहे. का? कारण काही पट्ट्या वाजवल्या जातात, काही पट्ट्या सोडल्या जातात. काही पट्ट्या वाजवल्या जातात, काही पट्ट्या सोडल्या जातात. नीट आहे का? वाजवलेल्या पट्टीनं कधी अभिमान धरायचा नाही आणि सोडलेल्या पट्टीनं कधी अपमान मानायचा नाही. कारण सोडलेल्या पट्ट्या सोडल्याच नसत्या तर वाजवलेल्या पट्ट्याला काही अर्थच उरला नसता ना दादा. म्हणून वाजवलेल्या पट्ट्यानं कधी अभिमान करू नका. किती पैसा आला तरी जीवनात अभिमान करू नका आणि गरिबी असली तर लाजू नका. हे जीवनाचं तथ्य आहे. म्हणून जीवन जगता तर जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आईबाप आपल्याला त्याच्यापासून सोडू शकत नाही. म्हणून आपण काय करावं? ज्या दिवशी काळ बोलवेल आपल्याला जावं लागेल का, म्हणून मिळालेल्या वेळेत आपण आपल्या जीवनाचं भलं करावं. त्या ठिकाणी तुकोबारे म्हणतात ज्या दिवशी काळ बोलवेल आईबाप नाही सोडू शकत तुला. अभंगाचं दुसरं चरण. काळाची एवढी पडेल बाजे पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. तुला आईबाप तर सोडू शकत नाही कारण आईबाप कधी जन्माला पुरत नाही. त्याच्यामुळे आईबाप तुला सोडू शकत नाही. मग तुला तुझा पाठीचा भाऊ सोडू शकत नाही कारण या मृत्यू लोकात काळापासून कोणीच सोडू शकत नाही. तू जगतो ना या मृत्यू लोकात, तुझा भाऊ तुला सोडणार नाही, तुझी बहीण तुला सोडणार नाही. अरे बायको फक्त दारापर्यंत येईल, त्याच्या पुढे बायको सुद्धा येणार नाही नाही का. म्हणून सोडविना तुला पाठीची बहीण नाही का, शिजीची कामीन दूर राहे. ती फक्त दारापर्यंत येते. दारापर्यंत आलेली बायको कधी स्मशानात जात नाही, स्मशानात गेलेली बायको कधी नवऱ्याबरोबर जात नाही. कारण ही बायको फक्त उंबऱ्यापर्यंत शास्त्रानं सांगितलेली आहे. आईबाप सोडू शकत नाही, भाऊ बहीण बायको सोडू शकत नाही. काहो तुकोबार आहे, काय बोलता तुम्ही? आमचा जवळचाच, आमचा मेवणाच देशाचा राजा आहे, तालुक्याचा राजा आहे. काही काही लोक असतात ना, तुला माहिती का मी कोण आहे? कोण आहे?
तुला माहिती का मी कोण आहे? आमदाराचा पिये. कोण? तुला माहिती का मी कोण आहे? अशी लोक बोलणारे महाराष्ट्रात अनेक आहेत. तुला माहिती का मी कोण आहे? अरे तू कोण आहे? जगाच्या मालकाला विचार मी कोण आहे. याला त्याला विचारण्यापेक्षा अरे तू कोण आहे? तुला त्यानं जन्माला घातले, तुझं असं इथं काहीच नाही लेका. किती कमाव, किती कमाव, तुझं इथं काही. जर 1 कोटीचा बंगला बांधला, एखादा तरी मुलगा छतावर जातो का हो तुम्हाला? काही काहीची कॉलर टाईट असते. पठ्ठ्यानं 1 कोटीचा बंगला. अरे 1 कोटीचा बांध, नाही तर 2 कोटीचा बांध. तुझी पोरं तुला दारातच अंघोळ घालतील हे विसरू नको. जगतो ना आपण या मृत्यू लोकात. हे जीवन इतकं सोपं नाही दादा. इथं तुझं काही नाही, असं माझं म्हणण्याजोगं इथं काही नाही. माझं म्हणण्याजोगं इथं फक्त आणि फक्त एकच आहे, तो म्हणजे देव आणि जगाचा मालक. त्याला माझं म्हणा, तुमच्या जीवाचं कल्याण होईन गड्या. साधू संत उपदेश करतात, आम्ही तुम्हाला सांगतोय, पाया पडतात आपल्या, विनंती करतात आपल्याला. कर जोडोनी विनवित तुम्हारे तुम्ही वाचले वाचले म्हणा. कर जोडोनी विनवित तुम्हारे तुम्ही वाचले वाचले म्हणा. संसार चमारे तुम्ही वाचले वाचले म्हणा. संसार तुम्ही वाचले वाचले म्हणा. आता गुंतू विषय कामारे तुम्ही वाचले वाचले म्हणा. आता गुंती विषय जाणारे तुम्ही वाचले वाचले म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वाचले तुम्ही वाचले तुम्ही वाचले वाचले म्हणा रे. तुम्ही वाचले वाचले म्हणा. तुम्ही वाचले वाचले म्हणा रे. तुम्ही वाचले वाचले म्हणा. तुम्ही वाचले वाचले म्हणा रे. तुम्ही वाचले वाचले म्हणा. तुम्ही वाचले वाचले म्हणा रे. तुम्ही वाचले वाचले म्हणा. तुम्ही मिळालेल्या वेळेत काय करा? कर जोडून विनवितो तुम्हा. तुम्ही काय म्हणा? वासुदेव वासुदेव म्हणा. नाही का? जगाचा मालक विनंती करतोय, देव विनंती करतोय, साधू संत विनंती करतात. तरी मिळालेल्या वेळेत जीवनाचं कल्याण करा. ज्यांना माझं म्हणता, किती मोठा असू द्या तुमचा सोयरा, नाही वाचू शकत तुम्हाला. किती मोठा असू द्या, किती मोठा असू द्या, नाही वाचू शकत दादा आपल्याला. आपण इथं फक्त मिळालेल्या वेळेत आपल्या जीवनाचं भलं करायचंय. काही काही लोक मिळालेल्या वेळेत जीवाचं भलं करण्यापेक्षा आपल्या संपत्तीच्या गप्पा या मृत्यू लोकात सांगत बसतात. किती संपत्ती असू द्या दादा, आपल्या बरोबर येत नाही. किती संपत्ती असू द्या, जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाय दिले दादा, तोंड दिलं, कान दिले. कशा करता? त्याचं भजन करण्याकरता. त्याचं भजन जर तुम्ही केलं तर लोक म्हणतात हा हिताच्या ठिकाणी जागा आहे. जगाचा मालक म्हणतोय तुम्ही भजन करा, तुमच्या जीवनाचं हित होईल. तुम्हाला जगाच्या मालकानं त्या ठिकाणी पाय दिले. पाय, पैसा असेल ना तुमच्याकडे पैसा, तर तुम्ही 1000ची काय 2000ची चप्पल अशी खरेदी करू शकता. लाख लाख रुपयाची चप्पल घालणारी लोक या महाराष्ट्रात आणि या मृत्यू लोकात आहेत. पण नीट आहे का? तो पाय जर तुटला ना तर कितीही पैसा असू द्या, तो पाय पैशानं पुन्हा कधी विकत घेता येत नाही दादा. आपण कोटीचं काय 2-4 कोटीचं घर बांधू शकता, आरामदायी बेड, आरामदायी गादी खरेदी करू शकता, पण त्या गादीवर सुखाची झोप मात्र पैशानं कधीच विकत घेता येत नाही गड्या, कधीच घेता येत नाही. नीट आहे का? आपल्याकडे पैसा असेल, आपला जर एक दात पडला, जगाच्या मालकानं 32 दात दिली. किती महिला मंडळ आहेत का? मोजले का दात? देवानं 32 दात दिले, त्याच्यातला एक जर पडला, एक, आणि तुम्ही दवाखान्यात गेलात, डॉक्टर साहेब आमचा दात पडलाय, हा बसवण्याकरता किती खर्च येईल हो? डॉक्टर साहेब म्हणतात लेका 7-8 हजार रुपये खर्च येईल. किती किती? एक दात जर पडला तर 7-8 हजार खर्च येईल. 2-4 जर पडले तर सगळेच बसावे लागतात. मग डॉक्टर साहेब म्हणतात एक 4-5-6 लाख रुपये खर्च येईल. किती? एक दात पडला तर 7-8 हजार खर्च आहे. 32 दात पडले तर 6-7 लाख रुपये खर्च आहे. पण जगाच्या मालकानं तुम्हाला आणि मला 32च्या 32 फुकट दिली. फुकट कशाला दिली? हाड सगळ्याला. दात तोंड कशाला दिलं?
मुख कशाला दिलं जगाच्या मालकानं? भजन करण्याकरता. देव दिला देह भजन गोमाता, 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 देव दिला देह भजन गोमाता. तो या झाला पाट मदकेचा, मदकेचा, मदकेचा. 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 देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह गोमाता, गोमाता. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तो या झाला पाट बदिकेचा, बदिकेचा, बदिकेचा. तो या झाला पाट बदिकेचा, बदिकेचा, बदिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. जगाच्या मालकानं हा देह दिला तो भजन करण्याकरता दिला. मग याच्यापासून काळापासून तुला कोणी वाचू शकत नाही लेका. अरे देशाचा राजा असू दे नाही तर देशाचा चौधरी असू दे, तुला वाचू शकत नाही या काळापासून. अभंगाचं 4थं चरण. सोडा विना राजा देशीचा चौधारी. सोडा विना राजा देशीचा चौधारी. राजा देशीचा चौधरी. सोडा विना राजा देशीचा चौधरी. सोडा विना राजा देशीचा चौधारी. सोडा विना राजा देशीचा चौधारी. आणि कसोयारी भाली भाली. आणि कसोयारी भाली भाली. काळाशिये ओढे पडेल वादेवा. काळाशिये उडी पडेल वादेवा. काळारी भले भले आणि कसोया रे भले भले. काळाशिये उडी पडेल वादेवा. काळाशिये उडी पडेल वादेवा. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. तुझा किती मोठा सोयरा असू दे
नाही तुला सोडू शकत देले का, म्हणून जीवन जगतो. तू त्या ठिकाणी विठ्ठलाला बस, त्याची भक्ती कर, आवडीनं कर, प्रेमानं कर, तुला देव मिळेल. मिळालेल्या वेळेत हे मना तुझ्या जीवाचं कल्याण कळून घे. मनाला उपदेश आहे. तुकोबार आहे मान्य आहे, आम्हाला सोडवणारा कोणीच नाही. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, आमचा सोयरा नाही. काऊ तुकोबार आहे, आम्हाला सोडणारा कोणी नाही. असा कोणीतरी जगात असेल ना की काळ ज्याच्या ताब्यात आहे, काळ ज्याच्या त्या ठिकाणी आवाक्यात आहे, असा कोणीतरी जगात असेल ना. विचारलेला प्रश्न आहे. कारण ज्याच्या ताब्यात असतं ना त्याला सोडवता येतं. बोललेलं कळतं ना. आपल्या जर ताब्यात असेल तरच आपल्याला ते सोडता येतं. नीट आहे का. एक दिवस काय झालं, एका वारकऱ्यानं गुडघ्या एवढं धोतर घातलं. त्या ठिकाणी बगलेत आपली पिशवी अडकवली, एक ताट एक तांब्या, भगवा पताका हातात, आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या महिन्याच्या वारी करता पायी निघाला वारकरी. हातात ताट, हातात तांब्या, त्या ठिकाणी बगलेत पिशवी, हातात झेंडा, आणि वारकरी कुठे निघाला, पंढरपूरला निघाला. पंढरपूरला जात असताना मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला जात होता. एका गावात गेला, आणि गावात गेल्याबरोबर वारकरी त्या ठिकाणी एका घराच्या समोर गेला आणि सांगितलं, वारकरी भुकेलेला आहे, कुणी खायला देणार का. वारकरी ज्या वेळेला त्या घराच्या समोर गेला, ते घर होतं त्या गावच्या पाटलाचं. पाटलाचं नाव होतं वसंत पाटील. आवाज दिला, वसंत पाटील वारकरी आली हो तुमच्या घरी. इतक्यात त्या वसंत पाटलाचं कमरा एवढं कुत्र होतं. केवढं, कमरे एवढं कुत्र. पळतच आलं, त्यानं तंगड्या वारकऱ्याच्या गळ्यात घातल्या. वारकरी जोर जोरात ओरडू लागला, वाचवा हो, कुत्र नरड फोडेल आमचं कुत्र, वाचवा. इतक्यात गावातली 4-5 लोक गोळा झाली, आणि 4-5 लोक त्या वारकऱ्या जवळ आली. वारकरी खाली वाकला, कुत्र्याला मारण्याकरता दगड उचलला, आणि गावकऱ्यातल्या लोकांना आवाज दिला, वारकरी अहो कुत्र्याला दगड मारू नका, मग तर कुत्र तुमचं नरड फोडल्याशिवाय राहणार नाही. त्या वारकऱ्यानं सांगितलं, अहो पण याला कोणीतरी बाजूला काढा, याला त्या ठिकाणी याच्यात हा ज्याच्या ताब्यात आहे असा एखादा कोणी असेल ना, याला त्या ठिकाणी बाजूला काढा, कोणाचं कुत्र आहे. वारकऱ्यानं आवाज दिला. इतक्यात गावातली लोक म्हणतात, आमच्या गावातल्या वसंत पाटलाचं कुत्र आहे, ते आवाज द्या तुम्ही वसंत पाटलाला. वारकऱ्यानं आवाज दिला, हो वसंत पाटील, तुमचं कुत्र आवरावं वसंत पाटील, नरड फोडेल हो गरीबाचं, हे कुत्र नरड फोडेल, वाचवा. इतक्यात वसंत पाटील, सकाळची वेळ होती, नुकतेच कांदा पोहे खाण्याकरता बसला होता पुढच्याच हॉलमध्ये. कांदा पोहे कळतात ना तुम्हाला, इंग्लंड मध्ये राहिल्या का काय, कांदा पोहे कळतात ना. मग वसंत पाटील कांदा पोहे खाण्याकरता बसला होता. इतक्यात वारकऱ्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. वारकरी ओरडत होता, पाटील आवडा तुमचं कुत्र आवरा, गरीबाचं नरड फोडेल हे कुत्र. इतक्यात वसंत पाटलानं ऐकला आवाज, आणि आवाज दिला, मोत्या मोत्या यू, असं म्हटलं बरोबर कुत्र्यानं वारकऱ्याचा गळा सोडला, आणि कुत्र पळतच थेट वसंत पाटला जवळ. का का कुत्र वसंत पाटलाच्या ताब्यात आहे, तसा हा काळ सुद्धा कोणाच्या तरी ताब्यात असेल ना लेका. मग याला याच्यापासून सोडवणारा कोणीतरी असेल. तुकोबार म्हणतात आहेत ना, फक्त एका चक्र पाणी वाचून या अभंगाचं तुका म्हणे तुला सोडाविना कोणी, तुका म्हणे तुला सोडाविना कोणी, तुका म्हणे तुला चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया.
एका चक्रपाणी दुनिया एका चक्रपाणी दुनिया काळाची ओढी पडेल बाजेवा काळाची ओढी उडी पडेल
भावाचा भावार्थ पहिला एकदा टाळी वाजवा. भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्याला ज्याला देवानं दोन दोन हात दिले आपल्या पुण्यातलं तिळतिळक होईना पुण्य आजीच्या वाट्याला जावं त्यांना चांगलं जागा भगवंतानं द्यावी याच्याकरता सर्वांनी दोनही हात वरती करा. 2 मिनिटं प्रेमानं भजन करा. ताईट महिला मंडळ तिकडं उभं राहिलेले इथून सगळे दिसतात. तुम्हाला देवानं हात नाही दिले का? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संकल्पित वेळेत आपण अभंगाच्या भावार्थ पाहिला. तुकोबर या अभंगात मनाला उपदेश करतात आणि सांगतात लेका या माया जाळात गुंतू नको. इथं तुझं कोणी नाही ज्याला माझं म्हणतो ते तुझं नाही. जगाच्या मालकाशिवाय तुला या मृत्यू लोकात कोणी वाचू शकत नाही. काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपण जगाच्या मालकाचं भजन करावं आणि जीवन जगत असताना आपल्या घरातल्या 2 देवाची पूजा आपण केली पाहिजे. एक आई आणि दुसरा बाप. जीवन जगतो आपण आपल्या आईची सेवा करा.
आज या परिवारातून आई निघून गेली. 2 मिनिटं आई ऐकू आपण. काय असते दादा ती आई? असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आणि तीच आई या मृत्यू लोकातून या परिवारातून निघून गेली. पुन्हा नाही आई पाहायला मिळणार दादा. पानगव्हाणे परिवारातील आई निघून गेली, नाही पुन्हा आई पाहायला मिळणार. काय असते दादा ती आई? ज्याला हातच नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय आहे. ज्याला पायच नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय आहे. ज्याला डोळेच नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आहे. आणि ज्याला आईबापच नाही ना त्याला विचारा ना आई बापाचं दुःख काय आहे. सांगतील तुम्हाला. काय असते दादा ती आई? असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. डोंगरा आड गेलेला सूर्य आपल्याला परत दिसेल, पण एकदा मातीत गेलेले आईबाप कधीच पुन्हा पाहायला मिळत नाही गड्या. काय असते दादा ती आई? जीवन जगतो आपण, त्या आईनं तुमच्या माझ्यावर खूप मोठ्या प्रकारचे उपकार केलेले आहेत. आई म्हणजे काय असते? आपण घरात 2-3 प्रकारच्या चाळण्या वापरतो महिला मंडळ. एक जाड असते, एक थोडी तिच्यापेक्षा बारीक असते, एक तिच्याही पेक्षा बारीक असते. जी जाड असते तिनं तुम्ही गहू चाळता, जी थोडी बारीक असते तिनं तुम्ही पीठ चाळता, आणि एक तिच्याही पेक्षा बारीक जिनं तुम्ही मैदा चाळता. तिनंही चाळणीतून चाळा, पण तरी सुद्धा खाली जे शिल्लक राहतं ना त्या नात्याला आई म्हणतात. जीवनात आई इतकं प्रेम तुमच्या माझ्यावर कोणी करू शकत नाही हो. घरात 2-3 नाती आहेत. एक आई आहे, एक बाई आहे आणि एक ताई आहे. आई तिला ताई तिला म्हणतात जिच्या हृदयामध्ये फक्त बापाला आणि भावाला जागा आहे. लग्न होईपर्यंत त्या हृदयात फक्त बाप आणि भाऊ आहे. एखाद्या दिवशी तिच्या ओळखीचा नाही, कधी तिनं पाहिलेला नाही, तुमच्या समोर येतो, तुमच्या तायडीच्या हाताला धरतो, तुमच्या समोर घेऊन जातो. बापाची आणि भावाची हृदयातली जागा कमी होते, तिथं नवऱ्याला जागा दिली जाते. नवऱ्याला त्या ठिकाणी हृदयात दिलेली जागा आहे. पण ऐका ना पुढे, ज्या दिवशी त्याच बाईला कळतंय अरे मी आई होणार आहे, त्या दिवसापासून घेतलेला आईनं पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला आईनं घेतलेला शेवटचा श्वास, जिच्या हृदयात फक्त बाळ आणि बाळच असतं, तिला फक्त आणि फक्त आई म्हणतात. सांगू तुम्हाला, तिला आई म्हणतात हो. शास्त्रानं शब्द वापरलाय बाळणपण. एक तर बाळ होईल, नाही तर एक तांत होईल, पण दोन्हीला सामोरं जाण्याकरता जी तयार असते ना दादा तिला फक्त आई म्हणतात. आणि तीच आई या परिवारातून निघून गेली दादा, नाही पण आई पाहायला मिळणार. या आईनं तुम्हाला मला 2 प्रकारची दान दिली. पहिलं आईनं केलं ते रक्तदान, आणि दुसरं आईनं केलं ते अन्नदान. तुम्ही म्हणाल ताई आईनं कधी आम्हाला रक्ताचं दान दिलं? तर ऐका बरं, ज्यावेळेला बाळ पोटात असतं, नीट ऐका, विज्ञानानं लावलेला शोध आहे. माझा ब्लड ग्रुप तुमच्या ब्लड ग्रुप सारखा असेल तर माझं रक्त तुम्हाला चालेल, तुमचं रक्त मला चालेल. पण ऐका ना, आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे हो, मुलाचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, तरी सुद्धा त्या आईचं रक्त त्या बाळाला चालतं. हा अजूनही विज्ञानाला न लागलेला शोध आहे. जीवन जगतो ना आपण, या आईच्या रक्त बाळाला चालतं. ब्लड ग्रुप वेगळा आहे तरी सुद्धा पोटात आईचं रक्त बाळाला चालतं. हा विज्ञानाला न लागलेला शोध आहे. आणि दुसरं आईनं केलंय ते अन्नदान. ज्या दिवशी शरीर मरतं, मेल्यानंतर लोक आपल्याला स्मशानात नेतात. स्मशानात नेलं की पेटून देतात, काडी लावतात, जाळून टाकतात या शरीराला. पण ज्या दिवशी हे शरीर जळतं ना, सगळं जळतं, पण आईच्या दुधापासून जी हाडं मजबूत झाली ना, ती हाडं या मृत्यू लोकात कधीच जळत नाहीत. हे आपल्या आईच्या आपल्यावरचे उपकार आहेत. कधी विसरू नका दादा जीवनात त्या आईने केलेले उपकार. नाही सगळे विसरला तरी चालेल, पण आईने आपल्याला दूध पाजलं आणि जग दाखवलं, हे उपकार आपण जीवनात कधी विसरू नये. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. उपकार दुधाचे बाळ. जीवनात सगळं विसरा दादा, पण आपल्या आईचे उपकार आपल्यावरचे कधी विसरू नका.
या परिवारातील आई निघून गेली. मी म्हणेल आईला चांगली जागा भगवंतानं द्यावी, चांगलं स्थान भगवंतानं द्यावं, चांगला मार्ग भगवंतानं द्यावा आणि या दोनही परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल आणि याच ठिकाणी थांबेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तन सेवेकरता सुंदर गायक वादक मंडळी आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांनी मृदंगाची सुंदर साथ दिली. असं कोपरगाव तालुक्याचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तपरायण धीरजजी महाराज गुरे आवर्जून उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल महाराजांनाही खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्यामुळेच आम्हाला इथं येण्याचा योग आला, ही सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल धीरज महाराजांना पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर संपूर्ण गावातील टाळकरी भजनी मंडळ, आता सर्वांचं नाव काय मला ज्ञात नाही गड्या, पण तुम्ही सर्वजण वयानं मानानं स्थानानं माझ्यापेक्षा मोठी असणारे मंडळी सर्वच जर आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी गायना करता सुंदर साथ दिली असं आपल्याच भागाचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आकाशजी महाराज, अक्षयजी महाराज चंद्रे, तेही आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे दिलीप मामा असतील आणि आपल्याच भागामध्ये नवीन भावी कीर्तनकार, भावी म्हणण्यापेक्षा आता कीर्तन सुरूच झालेले आहेत अशा आमच्या आदरणीय चकुलीताई, त्यांचे वडील तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर विनेकरी बाबा, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी साऊंड सिस्टीम, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. इकडे तुळशीवाल्या मावशी, दोनही टाळकरी मावशी, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर माझे पतिराज आदरणीय हरिभक्तपरायण नकुलजी महाराज जाधव, तेही आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद. वाजवान टाळी. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वांच्या मोबाईलवर दिसणार आहोत असं यूट्यूब चॅनल, काय चॅनलचं नाव, माझा कीर्तनकार, या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि घंटीला क्लिक करायला काय कोणी विसरू नका. दादांनी या ठिकाणी शूटिंगची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि या ठिकाणी सर्वच तुम्ही पाहुणे मंडळी, सामाजिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सर्वच मंडळी उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, या परिवाराच्या दुःखात सामील झालात, त्याबद्दल तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय बोलिलेले पुढे वेडी वापुडे भुतरे, पराक्रमा पराक्रमा राजगुणी नाही विचारला